नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं होम सर्व्हिसवाला यूट्यूब चॅनलमध्ये। खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवतो आहे आपण। तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत रेफ्रिजरेटर डबल डोअरचं त्याची वायरिंग कशा प्रकारे केली जाते। तर मित्रांनो, हा व्हिडिओ संपूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती मिळेल, स्किप करू नका। ठीक आहे मित्रांनो, तर मित्रांनो याची पूर्ण वायरिंग ही मी तुम्हाला इथे ॲनिमेशनच्या मदतीने करून दाखवणार आहे। तर व्हिडिओला आपण सुरुवात करू। यामध्ये काय काय लागतं ते आपण आता घेऊन टाकू। तर बघा, सर्व अगोदर 3 पिन प्लग, त्यानंतर डोअर स्विच, लॅम्प, त्याच्यानंतर थर्मोस्टॅट, डिफ्रॉस्ट टायमर, त्याच्यानंतर फॅन मोटर, त्याच्यानंतर बायमेटल, त्यानंतर थर्मल फ्यूज, त्याच्यानंतर डिफ्रॉस्ट हीटर, रिले, OLP आणि कॉम्प्रेसर। ठीक आहे मित्रांनो, हे आपण आता इथे घेऊन टाकले। त्यानंतर बघा, आपल्याला इथे वायरिंग करायची। तर आता आपण वायरिंगला सुरुवात करूया 3 पिन प्लगपासून। तर सर्व अगोदर आपण एक फेज घेऊ। फेज हा अगोदर आपण देऊ डोअर स्विचला। डोअर स्विचमधून आपल्या लॅम्पला, लाईटला दिल्यानंतर आपण काय करणार, एक बघा 3 पिन प्लग आलेले वरच्या साईडनं, हा लॅम्पला आपण अगोदर देऊन घेऊ। इथे आपला सप्लाय आला आहे लॅम्पला। आता इथून घेऊ आपण या 3 पिन प्लगच्या खालून हा थर्मोस्टॅटला एक, आणि थर्मोस्टॅटच्या दुसऱ्या टोकातून हा आपण देऊ डिफ्रॉस्ट टायमरला। आणि डिफ्रॉस्ट टायमर आणि लॅम्पसाठी काय करणार, आपण एक न्यूट्रल घेणार, कारण याला रन करण्यासाठी किंवा चालू करण्यासाठी न्यूट्रल लागते। तर आपण काय करू, 3 पिन प्लगमधून अगोदर न्यूट्रल घेऊ एक, आणि ती जोडू लॅम्पला, आणि लॅम्पच्या अगोदरच न्यूट्रलमधून एक आपण काय करू, टायमरला घेऊन टाकू। आता इथून आपण हे टायमरला घेऊन टाकू इथून। ठीक आहे, टायमर हे आपलं इथून मग रन होईल। आता काय करणार, आपण टायमरमधून एक सप्लाय हा PTC रिलेला घेऊ। हा PTC रिले कुठे लागतो, आपला कॉम्प्रेसरच्या टर्मिनलला स्टार्टिंग आणि रनिंगला। ठीक आहे, तर यामधून आपला PTCला सप्लाय देऊ। PTCला सप्लाय दिल्यानंतर आपल्या इथे दोन्ही टर्मिनल कुठे जोडायचे आपल्याला, एक रनिंग वाइंडिंग आणि एक स्टार्टिंग वाइंडिंगला। ओके, आता आणि एक डिफ्रॉस्ट टायमरच्या एका टोकावरून आपण एक देणार बायमेटलला सप्लाय, आणि बायमेटल ओपन होतं त्यावेळेस त्याचा पुढील सप्लाय हा आपला थर्मल फ्यूजला जातो, आणि थर्मल फ्यूजहून डिफ्रॉस्ट हीटरला देऊ। थर्मल फ्यूजला गेला आहे, थर्मल फ्यूजमधून डिफ्रॉस्ट हीटरला। ओके, आता आपण काय करू, न्यूट्रल एकदा देऊन घेऊ। बघा, एक OLPला एक न्यूट्रल देऊ इथून डिफ्रॉस्ट टायमरच्या थोड्या बाजूला। इथून घेतला आहे आपण एक न्यूट्रल हा OLPला अटॅच करू। OLPला हा काय करतो, कॉमन वाइंडिंगला अटॅच असतो आपला, हा कॉमन वाइंडिंगला आपण जोडून देणार। ओके, आणि एक OLPच्या खालूनच न्यूट्रल हा आपण एक डिफ्रॉस्ट हीटरला देऊ। हा आपण इथून घेतला आहे, हा झाला आपला डिफ्रॉस्ट हीटरला। आता राहिला आहे आपला फॅन मोटर, जे इव्हॅपोरेटरला असते। तर OLPच्या अगोदर आपण काय करू, एक न्यूट्रल घेऊ, तिथून ही न्यूट्रल आपण काय करू, फॅन मोटरला अटॅच करू, आणि डिफ्रॉस्ट टायमर आणि PTC रिलेच्या मधामधून एक फेज घेऊ। हा फेज काय करू, फॅन मोटरला अटॅच करू, जेणेकरून काय होईल, ज्यावेळेस आपलं कॉम्प्रेसर बंद होईल त्यावेळेस हा आपली फॅन मोटर बंद असायला पाहिजे। ठीक आहे मित्रांनो, आणि एक राहिला आपला अर्थ काय करू, आपण एक 3 पिन प्लगमधून अर्थ घेऊ, एक थर्मोस्टॅटला अटॅच करू, आणि एक फ्रीजच्या बॉडीला किंवा कॉम्प्रेसरजवळ आपण अटॅच करून देणार। ठीक आहे मित्रांनो, अशा प्रकारे आपली पूर्ण वायरिंग कंप्लीट होते। तर मित्रांनो, ज्यांनी आपल्या चॅनलला आतापर्यंत लाईक सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज करा, जेणेकरून मला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी तुमच्याकडून मदत होईल। ठीक आहे मित्रांनो, जर काही अडचण असेल, काही प्रॉब्लेम वाटत असेल, किंवा माझ्या व्हिडिओमध्ये काही चुका असतील कमेंट करा, जे करून मी ती दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करेल, आणि तुमच्याकडून पण शिकायचा मी प्रयत्न करेल। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये बघा, मी जी वायरिंग केलेली आहे ही डायरेक्टली काय केली आहे, न्यूट्रल वायर घेतला आहे, काही फेज घेतला आहे। तर मित्रांनो, मी अशा प्रकारे ही वायरिंग केली की मला जिथून न्यूट्रल डायरेक्टली घेतलं जाईल, हा न्यूट्रल वायर सर्वांनी चेक करायचं आहे की कुठून घेतला आहे। जसं की OLPला कनेक्ट केलं तर OLPच्या समोरून नाही, जसं की लॅम्पला जोडला आहे लॅम्पच्या समोरून नाही। अशा प्रकारे पूर्ण वायरिंग बघायची आहे, फेज कुठून घेतला आहे, फेज कुठे कट होणार आहे, अशाच प्रकारे वायरिंग करायची आहे, कुठेही जोडायचं नाही आहे।
नाहीतर आपला व्हिडिओ बनवण्याचा उद्देश आणि तुम्हाला समजण्याचा उद्देश वेगळा होऊन जाईल की यांनी वायरिंग कशी केली म्हणून. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद. आपला असाच प्रतिसाद मला असू द्या आणि व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, जेणेकरून माझे सर्व व्हिडिओ तुम्हाला मिळतील. धन्यवाद.